टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 28 वर प्रॅक्टिस सेट 5.4 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. आता हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मी आता तुम्हाला इथे सांगू इच्छिते की हा जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 5.4 हा या चॅप्टर मधील लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. बरोबर. मग आपण काय करूयात, आतापर्यंत आपण जे जे फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत ते एकदा रिवाइज करूयात. म्हणजे हा चॅप्टर संपल्यानंतर जेव्हा आपली एक्झाम येणार आहे त्या एक्झाम मध्ये कोणता क्वेश्चन आल्यावर कोणते फॉर्म्युले यूज करायचे आहेत यामध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. आपण अगदी सुरुवातीपासून पाहूयात की क्लास 7 मध्ये असताना आपण कोणते फॉर्म्युले अभ्यासले होते. क्लास 7 मध्ये असताना आपण हे 3 फॉर्म्युले अभ्यासले होते. एक्सपान्शन ऑफ a प्लस बी द होल स्क्वेअर काय होतं, एक्सपांड केल्यानंतर याला ओपन केल्यानंतर तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ a मायनस बी द होल स्क्वेअर. फक्त मायनसचा फरक पडतो इथे पहा, दोन्ही फॉर्म्युले सिमिलर आहेत. हे पहा a मायनस बी द होल स्क्वेअर काय होतं एक्सपांड केल्यानंतर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. नेक्स्ट फॉर्म्युला आपण पाहिला होता a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू काय होतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित बाय हार्ट लर्न करायचे आहेत. हा चॅप्टर संपल्यानंतर दुसरा चॅप्टर चालू होईल, हळूहळू तुम्ही हे फॉर्म्युले विसरून जाल. असं व्हायला नको म्हणून तुम्ही काय करायचं आहे, याचा एक चार्ट तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे लावून ठेवायचा आहे आणि रोज एकदा हे जे एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थित रीड करायचे आहेत. म्हणजे तुम्ही विसरणार नाही आणि एक्झाम मध्ये यावर आधारित कोणताही क्वेश्चन तुम्हाला आला तर कोणत्या क्वेश्चनला कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार आहे ते तुम्हाला लगेचच कळणार आहे. चला आता आपण समजून घेऊया क्लास 8 मध्ये आल्यावर आतापर्यंत आपण कोणकोणते फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. सो एक्सपान्शन ऑफ x प्लस a मल्टिप्लाइड बाय x प्लस b. एक्सपान्शन कसं होतं, एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये a प्लस बी मल्टिप्लाइड बाय x प्लस ए बी. आता हे पहा, हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला थोडेसे सेमच वाटतात कारण इथे सुद्धा बायनॉमियल्सचे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे सुद्धा बायनॉमियल्सचे मल्टिप्लिकेशनच केलेले आहे. पण फरक काय आहे तो लक्षात आला का तुम्हाला. इथे पहा, इथे आहे प्लस इथे आहे मायनस, तर खालच्या फॉर्म्युलामध्ये इथे पण प्लस आहे इथे पण प्लस आहे. क्लिअर. आणि दुसरा फरक काय आहे तर ज्या टर्म्स आहेत त्या सेम आहेत. हे पहा ए बी. तर आता या वर्षी जो फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये टर्म्स डिफरंट आहेत. एक टर्म सेम आहे, हे पहा एक्स, पण जी दुसरी टर्म आहे ती मात्र डिफरंट आहे. इथे ए आहे इथे बी आहे. सो हा सगळ्यात मोठा फरक आहे. आलं लक्षात. मग ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी असं जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पण जेव्हा एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी असं असतं तेव्हा मात्र आपल्याला करायचं असतं एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. क्लिअर. हा फॉर्म्युला झाल्यानंतर आपण अभ्यासलं एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी द होल क्यूब. काय होतं त्याचा एक्सपान्शन फॉर्म तर ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे पहा इथे काय आहे ए प्लस बी द होल क्यूब आणि इथे सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट फॉर्म्युला आपण काय अभ्यासला ए प्लस बी द होल स्क्वेअर. जेव्हा स्क्वेअर येतो तेव्हा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण जेव्हा ए प्लस बी द होल क्यूब येतो तेव्हा मात्र आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. त्याचप्रमाणे हे पहा हा एक फॉर्म्युला आहे मायनस ए मायनस बी द होल क्यूब आणि सगळ्यात आधी आपण कोणता फॉर्म्युला अभ्यासला होता ए मायनस बी द होल स्क्वेअर. जेव्हा स्क्वेअर येतो तेव्हा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असं यूज करायचं असतं आणि जेव्हा क्यूब येतो तेव्हा मात्र आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. हे जे 4 फॉर्म्युले आहेत त्यामधील फरक समजून घ्या. इथे तुम्ही कन्फ्यूज होता आणि मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते तुम्हाला कळत नाही. लक्षात आलं. सो हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्ष देऊन रीड करायचे रोज एकदा. तुम्हाला कायम हे फॉर्म्युले युजफुल ठरणार आहेत. पुढे जाऊन क्लास 9 मध्ये क्लास 10 मध्ये इव्हन क्लास 12 मध्ये आल्यावर सुद्धा तुम्हाला हे फॉर्म्युले युजफुल ठरणार आहेत. आता
प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये एक नवीन फॉर्म्युला आपण अभ्यासणार आहोत. कोणता? तर आतापर्यंत हे पहा, ए प्लस बी आपण केलं हो ना. आता काय करायचं आपल्याला? ए प्लस बी प्लस सी पण करायचंय आणि त्यांचा स्क्वेअर. ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर. आणि खूप इझी आहे तो फॉर्म्युला. काय करायचंय? तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सगळ्या लेटर्सला स्क्वेअर देऊन घ्यायचा आणि त्यानंतर ना 2ab प्लस 2bc प्लस 2ac. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे पहा, अशा प्रकारे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर याचा काय अर्थ होतो? तर 2 टाइम्स हे संपूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय होत असते. हे पहा, ए प्लस बी प्लस सी मल्टिप्लाइड बाय ए प्लस बी प्लस सी. आता हे मल्टिप्लिकेशन कसे करायचे? तर ए ने सगळ्यात आधी लेटर ए ने या व्हेरिएबल ए ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. इथे केलेले आहे. हे पहा, ए ने संपूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, मग नंतर बी ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, त्यानंतर सी ने सेकंड ब्रॅकेटला इथे मल्टिप्लाय केलेले आहे. आता यांचे मल्टिप्लिकेशन कसे करायचे ते इथे नेक्स्ट स्टेप मध्ये दाखवलेले आहे. ए इंटू ए किती? ए स्क्वेअर. त्यानंतर ए इंटू बी काय? ए बी. त्यानंतर ए इंटू सी काय? ए सी. अशाच प्रकारे हे बाकीचे सुद्धा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आन्सर मिळत असते आणि हे आन्सर म्हणजेच ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म. आलं लक्षात? आता हा आपला नवीन फॉर्म्युला आहे जो आपण यूज करणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. मग हा फॉर्म्युला लर्न कसा करणार? हे पहा, काय आहे आपला हा फॉर्म्युला? हे पहा, ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर. बरोबर. मग जो हा स्क्वेअर आहे ना तो ए ला द्यायचा, बी ला द्यायचा, सी ला द्यायचा. हे पहा, अशा प्रकारे ए ला दिला, मग बी ला दिला, मग सी ला दिला. झालं, डिस्ट्रीब्युशन झालं. आता पुढे काय करायचंय? पुढे 2ab 2 कॉमन ठेवायचा प्रत्येक ठिकाणी, कारण आपण 2 चे पेअर करतोय की नाही. त्यामुळे काय करायचंय? 2ab झालं, एबीचं झालं, मग बीसी घ्यायचं. 2bc झालं, एबी झालं, बीसी झालं. आता काय राहिलं? एसी राहिला हो ना. मग प्लस 2ac. आलं लक्षात कशा प्रकारे लर्न करायचं आहे? जो स्क्वेअर आहे तो प्रत्येक लेटरला देऊन घ्यायचा. ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर आणि प्रत्येक ठिकाणी प्लस प्लसचं साईन देत जायचंय बरं का, कारण इथे सगळीकडे प्लसच आहे की नाही. म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्यानंतर ना 2 चे ग्रुप करायचे ना आपल्याला या फॉर्म्युलामध्ये, 2 लेटरचे. म्हणून 2ab मग 2bc आणि मग 2ac. झालं लर्न. काहीच कठीण नाहीये, खूप सोपं आहे. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 5.4 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? 2p प्लस क्यू प्लस 5 द होल स्क्वेअर. आता आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे की नाही. चला फॉर्म्युला आपण इथे राईट करून घेऊयात. चला आता तुम्ही सांगायचंय कसं एक्सपांड करणार. स्क्वेअर प्रत्येक लेटरला देऊन घ्यायचा. मग पहिला कोणता आहे? ए ना, मग ए स्क्वेअर. मग अरे वा, त्यानंतर सी स्क्वेअर. व्हेरी गुड. मग त्यानंतर पेअर करायचे 2 चे हो ना. मग 2ab त्यानंतर प्लस 2bc त्यानंतर प्लस 2ac. अरे वा, लर्न झाला तुमचा फॉर्म्युला सगळा. चला आता पुढे फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे ओके नाही. आता इथे पहा फॉर्म्युलामध्ये ए प्लस बी प्लस सी आहे, पण असं गरजेचं नाहीये की प्रत्येक ठिकाणी प्लस साईनच येईल क्वेश्चन मध्ये. कधी कधी क्वेश्चन मध्ये मायनस साईन पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल पुढे क्वेश्चन्स आहेतच आपण आपल्याला, पण इथे पण मी तुम्हाला एकदा सांगून ठेवते. 2p प्लस क्यू मायनस 5 असं सुद्धा असू शकतं. मग अशा वेळी काय करायचंय तुम्हाला माहितच आहे, पुन्हा सांगायची गरज नाहीये. प्लसचं साईन देऊन घ्यायचं आणि सी ची व्हॅल्यू काय घेणार? मग -5 घेणार. आलं लक्षात? पण आता इथे मायनस नाहीये की नाही, आपल्याकडे प्लसच आहे ना. चला मग व्हॅल्यूज इथे आपण घेऊयात. काय काय दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. ए म्हणजे काय दिलंय? 2p दिलंय. त्यानंतर बी म्हणजे काय आहे? क्यू आहे. आणि सी म्हणजे काय आहे? सी म्हणजे 5 आहे. ओके, इथे आपण राईट करून घेतलेला आहे की क्वेश्चन मध्ये ए म्हणजे काय आहे, बी म्हणजे काय आहे आणि सी म्हणजे काय आहे फॉर्म्युलानुसार. क्वेश्चन ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आणि चला आता हा जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे त्यानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मग चला ए च्या जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर, मग बी चा स्क्वेअर, मग सी चा स्क्वेअर असं राईट करून घेऊयात. सो 2p स्क्वेअर त्यानंतर प्लस
क्यू स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. झालं. आता पुढे प्लसचं साईन देऊन घ्या. आता काय आहे 2ab. 2ab मधला 2 राईट करून घ्या. a म्हणजे काय 2p राईट करा 2p. b म्हणजे काय क्यू राईट करा क्यू. त्यानंतर प्लसचं साईन. आता 2bc मग 2bc म्हणजे Q5 प्लसचं साईन. आता काय आहे 2ac सो ac. चला राईट करा ac. a म्हणजे 2p ओके नाही. सो 2 इथे ac मध्ये 2ac मधला 2 राईट केला. त्यानंतर a ची व्हॅल्यू 2p c ची व्हॅल्यू 5. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता आलाय आपला सॉल्व्हिंग पार्ट. सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा आता हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे p चा पण आहे हे तुम्हाला माहित आहे. सो 2 चा स्क्वेअर काय 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर प्लसचा साइन ॲज इट इज. q चा स्क्वेअर q स्क्वेअर ओनली प्लसचा साइन ॲज इट इज. 5 चा स्क्वेअर 25 राईट करून घ्या प्लस साइन. आता इथे पहा 2 आहे ब्रॅकेटमध्ये 2p आहे त्यानंतर ब्रॅकेटमध्ये q आहे. आता इथे कोणतंच साइन नाहीये की नाही कोणत्याच याच्यामध्ये तर सगळीकडे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं हे आपल्याला माहित आहे. चला मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात सिम्प्लिफाय करूया त्याला. सो 2 into p into q झालं प्लसचं साइन. आता इथे पुन्हा 2 into q into 5 हे प्लसचं साइन देऊन घ्या खाली. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात 2 into p into 5. ओके डन. आता पुढे काय करणार आपण हे पहा. आता इथे पहा प्लसच्या साईनच्या आतलं जे आहे ना ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. प्लसचं साईन आहे तसंच ठेवायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन होत आहे तिथे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो हा पार्ट त्यानंतर हा. आता इथे पहा इथे प्लसचं साईन आहे इथे प्लसचं साईन आहे याच्या आतमध्ये सगळे मल्टिप्लाय होत आहेत की नाही. मग याला आपल्याला सॉल्व्ह करायचं त्यानंतर याला आणि मग याला. आलं लक्षात. चला आता 4p स्क्वेअर यामध्ये सॉल्व्ह करायला काही राहिलंच नाहीये राईट करून घेऊयात मग ॲज इट इज. प्लसचं साईन क्यू स्क्वेअर इथे काय आहे का सॉल्व्हिंग पार्ट नाही मग ते तसंच राईट करायचं. 25 पण सॉल्व्ह करून झालेलं आहे आपलं प्लसचं साईन. आता इथे पहा 2 into 2 4 त्यानंतर इंटू p into q pq. सो 4pq. त्यानंतर आता हे प्लसचं साईन देऊन घेतलं. आता 2 into 5 10 आणि हा q 10q. बघा किती इझी आहे मज्जा येते की नाही सॉल्व्ह करायला. हे प्लसचं साईन. आता 2 into 2 4 आणि 4 into 5 20 आणि हा p 20p. झालं आपलं आन्सर. आता इथे पहा या लाईक टर्म्स आहेत का यामध्ये कोणत्या नाही कोणत्याच लाईक टर्म्स नाही आहेत म्हटल्यावर आपल्याला आता सॉल्व्हिंग पार्ट संपलेला आहे. हे आपलं फायनल आन्सर झालं या क्वेश्चनचं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. हे पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे m + 2n + 3r द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला जो माहित आहे तो राईट करून घ्यायचा आहे इथे. येस झाला आपला फॉर्म्युला राईट करून. आता व्हॅल्यूज पहा बरं. a च्या जागी काय दिलंय a च्या जागी m आहे क्वेश्चन मध्ये. b च्या जागी 2n आहे आणि c च्या जागी 3r आहे. ओके चला आता जो आपला क्वेश्चन आहे मेन तो ॲज इट इज आपण इथे कॉपी केला आणि फॉर्म्युलानुसार आपल्याला व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो काय आहे फॉर्म्युलामध्ये सगळ्यात आधी काय आहे a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर c चा स्क्वेअर. मग इथे काय करायचं m चा स्क्वेअर 2n चा स्क्वेअर 3r चा स्क्वेअर राईट करून घ्यायचा ॲज इट इज. सो m स्क्वेअर प्लस 2n स्क्वेअर प्लस 3r स्क्वेअर. आता पुढे जरासं लक्ष द्यायचंय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते वेळी. 2ab त्यातला 2 राईट करून घेतला. a म्हणजे m सो m त्यानंतर b म्हणजे 2n राईट केलं. आता प्लस त्यानंतर आहे 2bc सो त्यातला 2 राईट केला. b म्हणजे 2n आणि c म्हणजे 3r. त्यानंतर 2ac त्यातला 2 राईट केला. a म्हणजे m आणि c म्हणजे 3r. ओके व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. m स्क्वेअरला काहीच आपण सॉल्व्ह नाही करू शकत सो तो ॲज इट इज इथे खाली राईट करून घेतला. आता इथे मी ब्रॅकेट टाकलेला आहे ब्रॅकेट इथे रिमूव्ह केलं तरी पण चालणार आहे. प्लस आता इथे हे पहा 2n स्क्वेअर हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि n चा पण आहे. मग चला 2 चा स्क्वेअर काय 4 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर. त्यानंतर प्लस 3 चा स्क्वेअर r चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 आणि r स्क्वेअर प्लसचं साईन. आता इथे पहा कोणतंच साईन नाहीये ना यांच्यामध्ये. मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात मग आपण. आणि स्क्वेअर वगैरे तर आता इथे कुठेच नाहीये फक्त सुरुवातीला 3 ठिकाणी आपल्याला स्क्वेअर असतो तिथे व्यवस्थित स्क्वेअर्स राईट करून घ्यायचं असतं. तर इथे सगळीकडे मल्टिप्लायचं साईन देऊन घ्यायचंय. सो 2 into m into 2 into n झालं. हे सॉल्व्ह करून झालं. आता हे प्लसचं साईन देऊन घेऊयात. आता इथे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन्स देऊन घेऊयात. 2 into 2 into n त्यानंतर into 3 into r. ओके आता इथे पहा प्लसचं साईन दिला 2 into m
इंटू 3 इंटू आर. ओके, झालं, डन. पुढे एम स्क्वेअर ॲज इट इज आपण राईट करणार, पण त्याही आधी आपण अशा लाईन्स अंडरलाईन्स देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जातं आणि आपण इथला नंबर इकडे नेत नाही. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा चुकून 9 इंटू 2 केलं जातं. त्यामुळे असं चूक व्हायला नको, म्हणून अशा प्रकारे आपण अंडरलाईन करून घेतलेली आहे, म्हणजे सायन्स आपण स्किप करत नाही. चला, एम स्क्वेअर ॲज इट इज राईट करून घेतला, प्लसचं साईन देऊन घ्या. आता इथे 4n स्क्वेअर राईट करूया. त्यानंतर प्लस 9r स्क्वेअर प्लस, आता हे पहा इथे हा पोर्शन 2 इंटू 2 किती 4, आणि त्यानंतर m इंटू n mn, प्लसचं साईन देऊन घेतलं इथलं. आता 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12, त्यानंतर n आणि r प्लसचं साईन. आता हा पोर्शन बघा 2 इंटू 3 6, m इंटू r mr. झालं. आता यामध्ये सुद्धा लाईक टर्म्स कुठेच नाही आहेत, सो सॉल्विंग पार्ट आपला संपलेला आहे. जर लाईक टर्म्स असतात तर आपल्याला ऍडिशन वगैरे करावं लागलं असतं. चला, सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता थर्ड क्वेश्चन पाहूयात. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 3x प्लस 4y मायनस p द होल स्क्वेअर. आता हे पहा इथे गंमत येणार आहे, मायनसचं साईन आलेलं आहे, सो बी अलर्ट. हे पहा फॉर्म्युला राईट करून घेतला आपण इथे, एव्हाना पार्ट झालाय आपला फॉर्म्युला. आता व्हॅल्यूज राईट करूयात. ए च्या जागी आहे 3x, बी च्या जागी आहे 4y, आणि सी च्या जागी काय आहे सांगा बरं मला, 5p आहे का फक्त? नाही, सी च्या जागी काय आहे, मायनस 5p आहे, हो ना. मग इथे आपण राईट करूयात मायनस 5p. ओके, व्हॅल्यूज इथे आपण व्यवस्थित राईट करून घेतलेल्या आहेत. आता क्वेश्चन कॉपी करूयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. काय सांगतो आपला फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, हो ना. आधी हे राईट करून घेऊयात, मग पुढचं पाहूयात. सो ए स्क्वेअर म्हटलं 3x स्क्वेअर. त्यानंतर आता इकडून आपण खालून स्टार्ट करूयात राईट करायला, कारण जर आपण इथून स्टार्ट केलं तर आता नंबर्स खूप जास्त होणार आहेत आणि इकडे मग जागा पुरणार नाही, त्यामुळे आपण इकडून स्टार्ट केलेला आहे. हे पहा, आता इथे 3x स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 4y स्क्वेअर, त्यानंतर सी स्क्वेअर म्हणजे मायनस 5p स्क्वेअर. सो प्लसचं साईन देऊन घेतलं, हे पहा इथलं प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेतलं, आणि आता सी ची काय व्हॅल्यू आहे, मायनस 5p की नाही, राईट करून घेऊयात मायनस 5p स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साईन 2ab, त्यातला 2 राईट केला, ए बी, सो 3x 4y, प्लसचं साईन 2bc, 2 राईट केला, बी सी, सो 4y मायनस 5p, त्यानंतर प्लस 2ac, त्यातला 2 राईट करून घेतला, ए सी, ए म्हणजे 3x आणि सी म्हणजे मायनस 5p. ओके, आता सॉल्व्ह करायला घेऊयात. इक्वल टूचा साईन, स्क्वेअर 3चा पण आणि एक्सचा पण, 3चा स्क्वेअर काय 9, सो 9 राईट करून घेतला, इंटू एक्स स्क्वेअर. इंटूचं साईन नाही दिलं तुम्ही इथे तरी चालणार आहे, प्लसचं साईन ऍज इट इज. आता स्क्वेअर 4चा पण आहे, वायचा पण आहे, 4चा स्क्वेअर काय 16, राईट केले 16 इंटू वाय स्क्वेअर. आता इथे जरा लक्ष द्या, हे पहा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, मायनस 5p स्क्वेअर. मग बरेच मुलं इथे गडबड करू शकतात, इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हटल्यावर इथे डायरेक्ट ते मायनसचं साईन देऊ शकतात, कारण प्लस मायनस मायनस होतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण इथे लक्षात घ्या, प्लसचं साईन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि ब्रॅकेटकडे कॉन्सन्ट्रेट करा. काय दिलंय ब्रॅकेटमध्ये, मायनस 5p द होल स्क्वेअर. हा स्क्वेअर या मायनस 5चा पण आहे आणि या p चा पण आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग मला सांगा मायनस 5चा स्क्वेअर काय. आता तुम्ही म्हणाल की 5चा स्क्वेअर 25 येतो, हे आम्हाला माहिती आहे, पण मग हा तर नेगेटिव्ह नंबर आहे -5, मग याचा स्क्वेअर काय येतो. झाला ना गोंधळ, झालात ना कन्फ्यूज व्हायची काहीच गरज नाहीये, हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. आता तुम्ही थोडं विसरला असाल, चला रिवाइज करूयात. जेव्हा आपल्याला स्क्वेअर काढायचा असतो, तर फॉर एक्झाम्पल 5चा स्क्वेअर काढायचा, तुम्ही काय करता 5 इंटू 5 करता, बरोबर. 5 5 जार 25. 4चा स्क्वेअर काढायचा, काय करता 4 इंटू 4 16, सो 4चा स्क्वेअर झाला 16. मग आता इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे, बरोबर, -5, याचा स्क्वेअर आपल्याला काढायचा, मग काय करणार तुम्ही, -5 इंटू -5. चला करून पाहूयात. -5 इंटू -5, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा
काय करत असतो आधी सायन्सचे मल्टिप्लिकेशन करतो हो ना. मग इथे मायनस आहे आणि इथे मायनस आहे, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं, म्हटल्यावर फायनल जे प्रोडक्ट येणार आहे तिथे प्लसचं साईन असणार आहे की नाही. आणि मग नंतर ना 5 इंटू 5 25, अरे गंमतच आहे की नाही. 5चा स्क्वेअर 25 आणि -5चा स्क्वेअर सुद्धा 25. असंच प्रत्येक नंबरचं असतं. आता 4चा स्क्वेअर 16 आणि -4चा स्क्वेअर तो सुद्धा 16 येत असतो. आलं लक्षात. हे पहा मग आता इथे जो स्क्वेअर येणार आहे 5चा तो किती असणार आहे 25. 5चा म्हणजे -5चा जो स्क्वेअर येणार आहे -5चा तो किती असणार आहे 25 प्लस 25. मग इथे प्लस आणि प्लस 25 फायनली इथे काय येणार साईन मग प्लसचा येणार ना. सो प्लस 25 आणि हा जो पीचा स्क्वेअर आहे तो इंटू पी स्क्वेअर राईट करून घेतला आपण इथे. आता प्लसचं साईन देऊन घेऊया. आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडू शकतो बरं का, इथे जे साईन आहे ना मायनसचं ते 5चं आहे, मग या पीचं सुद्धा असतं का, तर नाही तसं नसतं बरं का. हे जे मायनसचं साईन आहे ना ते 5चंच आहे. इथे पहा -5 आणि पी यांच्यामध्ये कोणतं साईन दिसतंय का तुम्हाला, कोणतंच साईन नाहीये ना, म्हणजे ते मल्टिप्लिकेशनचं साईन आहे बरोबर. म्हणजे हा जो पी आहे तो पॉझिटिव्ह पीच आहे, तिथे मायनसचं साईन वगैरे काही त्यांनी दिलेलं नाहीये, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असणार आहे. म्हणून इथे हा जो स्क्वेअर आहे तो -5चा पण आणि या पीचा पण, म्हणून -5चा स्क्वेअर 25 इंटू पी स्क्वेअर इथे आपण राईट करून घेतलं. आता हे प्लसचं साईन, चला आता हे सगळे आपल्याला काय करायचं आहे इंटूचं साईन देऊन घ्यायचं आहे. सो 2 इंटू 3 इंटू एक्स इंटू 4 इंटू वाय झालं. प्लसचं साईन द्या. आता इकडे याला सगळं इंटू करायचं आपल्याला. सो 2 इंटू 4 इंटू वाय, त्यानंतर ना इंटू -5 इंटू पी, त्यानंतर प्लसचं साईन. आता इथे जागा पुरणार नाही ना म्हणून आपण इथे खाली राईट करतोय. इथे इकडे सगळे इंटूचे साईन देऊन घ्यायचे. सो 2 इंटू 3 इंटू एक्स देन इंटू 5 इंटू 5 नो इंटू -5 इंटू पी. ओके चला आता सॉल्विंग पार्ट आला. कशा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय, जे प्लस प्लसच्या मध्ये आहे ना ते जे मल्टिप्लिकेशन आहे जिथे तेवढा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हे पहा अंडरलाईन करून घेऊयात. हा इथला मग इथला मग इथला आणि मग इथला. आलं लक्षात. चला सॉल्व्ह करूया. 9 इंटू एक्स स्क्वेअर काय येणार 9x स्क्वेअर प्लस 16 इंटू वाय स्क्वेअर सो 16y स्क्वेअर प्लस 25 इंटू पी स्क्वेअर सो 25p स्क्वेअर. आता हे प्लस साईन ऍज इट इज खाली देऊन घेऊयात. 2 इंटू 3 6 अँड 6 इंटू 4 24 राईट करूया. पुढे काय आहे इथे x इंटू वाय एक्स वाय, त्यानंतर इथे प्लसचं साईन आहे आणि पुढे बघा प्लस नंतरचा हा जो मल्टिप्लिकेशनचा सगळा ग्रुप आहे ना या ग्रुपमध्ये एक मायनसचं साईन आहे. मग अशा वेळी थोडंसं थांबायचंय, आधी कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. लगेचच इथे प्लस साईन दिसते म्हणून प्लस साईन देऊन नाही घ्यायचंय. हे पहा आता इथे 2 इंटू 4 किती झाले 8 झाले बरोबर. 8 इंटू -5 आहे लक्षात घ्या. 8 पॉझिटिव्ह नंबर आहे आणि इथे मायनस नंबर आहे, निगेटिव्ह नंबर आहे की नाही. 8 इंटू -5 सो हे पहा 8 इंटू -5 करा. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा आधी साईन्स जे आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. 8चे साईन काय आहे प्लस आणि 5चे काय साईन आहे मायनस. सो प्लस मायनस काय होत असते मायनस होत असते बरोबर. आणि हे जे नंबर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करा. 8 इंटू 5 8 5 जार 40 सो 8 5 जार येणार 40 आणि प्लस इंटू मायनस येणार मायनस. सो इथे बघा आन्सर काय आलेलं आहे आपलं -40. म्हणून मी म्हटलं जेव्हा इथे या ग्रुपमध्ये नेगेटिव्ह नंबर असतो तेव्हा लगेचच इथलं साईन ऍज इट इज देऊन नाही घ्यायचं. थोडंसं थांबायचंय, आधी कॅल्क्युलेशन्स करून पाहायचंय की कोणतं साईन येत आहे फायनल मध्ये. चला इथे मायनसचं साईन देऊन घेऊयात मग आणि 40 राईट करूयात. आता पहा पुढे y इंटू पी सो पी वाय किंवा तुम्ही वाय पी असे राईट केले तरी चालणार आहे. पण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पी आधी येतो की नाही आणि मग वाय येतो म्हणून इथे पी वाय असे राईट केलेलं आहे. पण मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही वाय पी राईट केलं तरी तुमचं रॉंग येणार नाहीये. चला पुढे पाहू. आता हे पहा इथे सुद्धा या ग्रुपमध्ये जिथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय या ग्रुपमध्ये सुद्धा एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग अशा वेळी काय करायचंय थोडंसं थांबायचंय कॅल्क्युलेशनच्या वेळी आणि व्यवस्थित सायन्स पाहून घ्यायच्या आहेत. 2 इंटू 3 6 6 इंटू -5 करा बरं. 6 इंटू -5 काय येणार आहे 6 5 जार 30 आणि प्लस इंटू मायनस काय येतं मायनस. सो -30 येणार इथे आन्सर. चला
राईट करूया तिथे -30 आणि x इंटू पी XP और PX. आता पुढे टर्म्स लाईक टर्म्स आहेत का इथे बघा, कुठेच आपल्याला लाईक टर्म्स दिसत नाहीयेत. याचाच अर्थ काय, तर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. जर लाईक टर्म्स आपल्याला इथे दिसल्या असत्या, लाईक टर्म्स असत्या, तर त्यांना आधी आपल्याला ऑपरेट करावं लागलं असतं आणि मग आपलं फायनल आन्सर आलं असतं, हो की नाही. पण इथे लाईक टर्म्स नाहीच आहेत, म्हणून हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला लास्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 मधला काय आहे, 7m - 3n - 4k द होल स्क्वेअर. आता इथे पहा बरं, इथे सगळे इथे मायनसचा साईन आहे, इथे मायनसचा साईन आहे. फॉर्म्युलामध्ये आहे का असं, फॉर्म्युलामध्ये काय आहे, a + b + c द होल स्क्वेअर. मग काय हा फॉर्म्युला नाही ते आपल्या होणार, असं काहीही नाहीये. हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करून आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचे आहे. ते कसे करतात हेही तुम्हाला माहित आहे, हो की नाही. चला आधी फॉर्म्युला ऍज इट इज राईट करून घेऊयात, जो आपण लर्न केलेला आहे, आणि व्हॅल्यूज राईट करून घेऊयात. क्वेश्चन मध्ये a च्या जागी काय दिलंय, 7m दिलेलं आहे, राईट करूयात. b च्या जागी काय दिलेलं आहे, 3n आहे का नुसतं, नाही. काय आहे 3 च्या जागी आहे, b च्या जागी तर -3n आहे ना, सो राईट करा -3n. c च्या जागी काय आहे, -4k. ओके, व्हॅल्यूज आपण इथे राईट करून घेतलेल्या आहेत. क्वेश्चन कॉपी करा खाली आणि चला आता इथे सुद्धा आपण इथून स्टार्ट करूयात, कारण की खूप मोठं इथे खूप कॅल्क्युलेशन दिसत आहेत आपल्याला. सो इक्वल टू काय सांगतोय फॉर्म्युला, a² + b² + c². सो a म्हणजे 7m, सो 7m², त्यानंतर प्लसचं साईन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज. b काय आहे, b आहे -3n. चला मी इथे राईट करूया -3n², फॉर्म्युलानुसार प्लसचं साईन ऍज इट इज येणार, त्यानंतर c चा स्क्वेअर, सो -4k², त्यानंतर प्लसचं साईन 2ab, त्यातला 2 राईट केला इथे, a म्हणजे 7m, त्यानंतर b म्हणजे -3n, त्यानंतर प्लसचं साईन आणि पुन्हा 2bc, सो 2 राईट केला, BC, सो -3n आणि C म्हणजे -4k, पुन्हा प्लसचं साईन आणि 2AC, त्यातला 2 राईट केला, A म्हणजे 7m, C म्हणजे -4k. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. चला आता पुढे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. 7m द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 7 चा पण आहे आणि m चा पण आहे. सो 7 चा स्क्वेअर 49 इंटू m² येणार इथे. आता इथे प्लसचा साईन आहे आणि आतमध्ये बघा काय दिलेलं आहे, -3n द होल स्क्वेअर. मग अशा वेळी थोडंसं थांबायचं आहे, विचार करायचा आहे की आपल्याला नक्की पुढे काय करायचं आहे. आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो या -3 चा आहे, त्याचबरोबर या n चा पण आहे. आता मला सांगा -3 चा स्क्वेअर किती. आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की नाही, -5 चा स्क्वेअर कसा फाइंड आउट केला होता आपण. हे पहा, -3 इंटू -3 जर आपण केलं तर आपल्याला -3 चा स्क्वेअर मिळणार आहे, बरोबर. मग काय करतो आपण, 3 इंटू 3 करतो, 3 इंटू 3 किती, 9. आणि आता हे जे साइन्स आहेत त्यांचे सुद्धा मल्टिप्लिकेशन होत असते. सो मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस झालं. सो -3 चा स्क्वेअर किती आला, 9 आला. गंमत आहे की नाही, 3 चा पण स्क्वेअर 9 आणि -3 चा स्क्वेअर सुद्धा 9 येत असतो. त्यामुळे इथे साईन कोणते येणार, हे पहा इथे प्लस आहे आणि -3 चा स्क्वेअर सुद्धा +9 आहे. मग प्लस प्लस काय होतं, प्लसच होत असतं ना फायनल आन्सर मध्ये. सो इथे जे प्लस साईन आहे ते असं राईट करून घेऊया आणि -3 चा स्क्वेअर राईट केला 9, n चा स्क्वेअर n² प्लस आता या -4 चा स्क्वेअर किती येणार आहे, काय दिलेलं आहे, -4k द होल स्क्वेअर. म्हणजे हा स्क्वेअर -4 चा पण आणि या k चा पण. सो -4 चा स्क्वेअर किती, 16. जसं की इथे आपण सॉल्व्ह केले की नाही -3 चा स्क्वेअर, त्याचप्रमाणे -4 चा स्क्वेअर, -4 इंटू -4, 4 4 जार 16 आणि मायनस 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 इंटू मायनस प्लस, सो +16 इथे येणार आन्सर. आता k² प्लस आता आपण काय करूयात, इथे यांना सिम्प्लिफाय करूयात. सो 2 इंटू 7 इंटू m. आता इथे पहा दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन, आणि इंटू हे -3 इंटू n, त्यानंतर ना हे प्लसचं साईन
त्यानंतर 2 इंटू -3 इंटू n इंटू हे -4 इंटू के. आता पुढे जागाच नाही राहिली शिल्लक, मग आपण काय करूयात, खाली इकडे राईट करूयात हा प्लस नंतरचा पार्ट. सो प्लसचा साइन ऍज इट इज आणि 2 इंटू 7m म्हणजे 7 इंटू m. आता दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन. त्यानंतर ना -4 इंटू के. झालं, सिम्प्लिफाय केलं आपण याला. आता काय करूयात, पुढे सॉल्व्ह करून घेऊयात काय काय आहे दिलेलं. सो 49m² हा पोर्शन आधी आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर इथलं सॉल्व्ह करणार, मग हे सॉल्व्ह करणार, मग हे प्लस साइन आणि हे प्लस साइन याच्या आतमध्ये पहा मल्टिप्लाय 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 मल्टिप्लाय. मग हे सगळं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. त्याचप्रमाणे इथलं सुद्धा तसंच करायचंय आणि इथलं सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला, 49 इंटू m² काय येणार, 49m². त्यानंतर प्लसचं साइन येणार. आता 9 इंटू n², सो 9n². त्यानंतर हे प्लसचं साइन देऊन घ्या. 16 इंटू k², 16k². आता पुढे थोडासा ब्रेक लावा, स्पीड ब्रेकर आलेला आहे. हे पहा इथे या सेक्शन मध्ये निगेटिव्ह नंबर आलेला आहे की नाही, मग थोडं थांबायचंय, विचार करायचा आहे आणि मग आपले आन्सर राईट करायचे आहे. मग विचार करा बरं, 2 इंटू 7 किती, 14. 14 इंटू -3 किती, पहा 14चं प्लस साइन आहे आणि इथे मायनस साइन आहे, -3. 14 इंटू -3, 14 3 आर 42 आणि प्लस मायनस काय होतं, मायनस. सो इथे साइन येणार -42. त्यानंतर ना mn, हा इथला m आणि हा इथला n. आता पुढे हे पहा इथे सुद्धा दोन दोन निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग जरा थांबा, विचार करा. हे पहा 2 इंटू -3 इंटू -4 आपल्याला करायचंय. मग आधी आपण काय करूयात, हे जे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 3 इंटू 4 किती होतं, 12 होतं आणि मायनस इंटू मायनस प्लस होतं. हे पहा -3 इंटू -4, 3 इंटू 4 काय होतं, 12 होतं आणि मायनस इंटू मायनस प्लस होत असतं. सो +12 या दोघांचं प्रोडक्ट आलं. त्यानंतर इंटू हा 2, 12 2 जार किती, 24. मग इथे साइन कोणतं येणार, याचं प्लस आहे, याचं पण प्लस आहे. मग इथे कोणतं साइन येणार, प्लस येणार, +24. त्यानंतर n इंटू के, nk. आता हा पार्ट सॉल्व्ह करायचा आपल्याला. इथे सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे मल्टिप्लिकेशन साठी. सो चला सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा 2 इंटू 7 इंटू -4, 2 7 जार 14 आणि 14 इंटू -4 आहे. सो काय करा, 14 इंटू 4 किती येतं, 14 4 जार 56 बरोबर. आणि 14चं साइन प्लस, 4चं साइन मायनस, प्लस मायनस काय होतं, मायनस होत असतं. सो -56. त्यानंतर ना m इंटू के, एम के और यू कॅन राईट के एम, कारण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार के आधी येतो, एम नंतर येतो. त्यामुळे इथे आपण के एम राईट केलंय, तुम्ही एम के राईट केलं तरी पण ते रॉंग नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, सिम्प्लिफाय. क्वेश्चन रीड करा. काय आहे क्वेश्चन मध्ये, x minus 2y plus 3 the whole square plus x plus 2y minus 3 the whole square. क्वेश्चन नंबर 1 मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन होते, तर फक्त आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा होता, a प्लस b प्लस c द होल स्क्वेअर बरोबर. त्याच फॉर्म्युलानुसार इथे हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. पण इथे पाहिलं का, इथे कशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, तर a प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर प्लस a प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर असं 2 टाइम्स आपल्याला करायला सांगितलेले आहे. मग हे कसे सॉल्व्ह करायचे, तर सेमच फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. फॉर्म्युला लक्षात आहे ना तुमच्या, लर्न केला ना फॉर्म्युला. कशा प्रकारे लर्न करायचा आहे फॉर्म्युला, हे पहा, a प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर. मग काय करतो आपण, हा जो स्क्वेअर आहे तो 1 बाय 1 प्रत्येक लेटरला देऊन घेतो. म्हटल्यावर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर झालं. आता आपल्याला 2 2 चे पेअर्स करायचे बरोबर. मग 2 2 चे पेअर्स करणार आहोत की नाही, म्हणून 2 नंबर घ्यायचा. सो 2ab, हे पहा 2ab प्लस 2bc.
आता कोणाचा टर्न राहिलाय हे पहा, ए बी झालं, बी सी झालं, आता ए सी. सो 2AC झाला आपला फॉर्म्युला तयार. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC. खूपच सिंपल इझी असा आहे लर्न करायला हा फॉर्म्युला. चला लगेचच आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे x minus 2y plus 3 the whole square plus x plus 2y minus 3 the whole square. आता इथे सायन्स व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर क्वेश्चन मध्ये सायन्स काय दिलेल्या आहेत त्याच जशाच्या तशा तुमच्या आन्सर शीट मध्ये तुम्ही कॉपी करायच्या आहेत. एक जरी साईन इकडची तिकडे झाली तर तुमचं आन्सर मात्र सगळं चुकणार आहे आणि तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्यामुळे सायन्स खूप इम्पॉर्टंट आहेत या प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये. त्याच प्रकारे फॉर्म्युले सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युले सुद्धा बाय हार्ट एव्हाना तुम्ही लर्न केलेलेच असणार आहेत. आय नो दॅट. हे पहा आता इथे 2 टाइम्स आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला तर जो आता आपण लर्न केला तो. हे पहा हा फॉर्म्युला. आता हे पहा इथे फर्स्ट पार्ट आहे. या फर्स्ट पार्ट मध्ये ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्लस पुन्हा आपल्याला काय करायचं आहे ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो खूप लेंदी असा हा क्वेश्चन आहे पण खूप इझी आहे. डोंट वरी. हे पहा आता इथे पहा फर्स्ट पार्ट पहा क्वेश्चनचा. या फर्स्ट पार्ट मध्ये ए च्या जागी काय आहे एक्स. सो राईट करून घेऊया तिथे आपण. ए च्या जागी आहे एक्स. तर बी च्या जागी काय आहे हे पहा. बी च्या जागी काय आहे 2y आहे का नाही. चुकताय तुम्ही. 2y नाहीये. काय आहे -2y आहे. आपल्याला फॉर्म्युला मध्ये काय दिलेलं आहे प्लसचं साइन आहे की नाही. मग आपल्याला इथे काय करायचंय बी च्या जागी -2y राईट करायचं आहे कारण इथे 2 चं साइन मायनस आहे. आलं लक्षात. सो इथे बी च्या जागी क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे -2y. ही चूक अजिबात करायची नाही की बी च्या जागी चला 2y आहे चला 2y राईट करा. इथेच चुकलं तुमचं. फर्स्ट स्टेप मध्येच तुम्ही गडबड करून टाकली. मग पूर्ण तुम्ही जी काही मेहनत कराल पुढे ती सगळी धुळीला मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला आपलं काम करायचं आहे. सॉल्व्ह करायचं आहे. आता सी च्या जागी काय आहे सी च्या जागी आहे 3. चला राईट करून घेऊया. सी च्या जागी 3 आहे. सो क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्या इथे आपण व्हॅल्यूज राईट करून घेतल्या. आता क्वेश्चनचा हा जो सेकंड पार्ट आहे तिथे सुद्धा ए च्या जागी काय आहे एक्स आहे. बी च्या जागी काय आहे आता इथे बघा बी च्या जागी काय आहे 2y आहे. -2y नाहीये. सो सायन्स मी म्हटलं ना खूप इम्पॉर्टंट आहेत. चला मग इथे राईट करून घेऊया की क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये सुद्धा ज्या ए प्लस बी प्लस सी इथे आपल्याला फॉर्म्युला आहे त्यानुसार व्हॅल्यूज इथे राईट करून घेऊयात. सो ए च्या जागी आहे एक्स क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये. बी च्या जागी काय आहे 2y आहे. राईट करा 2y. त्यानंतर सी च्या जागी काय आहे सी च्या जागी पहा इथे फर्स्ट पार्ट मध्ये +3 होता आणि सेकंड पार्ट मध्ये काय आहे -3 आहे. सो इथे न चुकता -3 राईट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मी बॉक्सेस वेगळ्या कलरचे केलेले आहेत म्हणजे गोंधळ होणार नाही. क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण ग्रे कलर दिलेला आहे आणि क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधील ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्या ए च्या बी च्या आणि सी च्या त्यांना वेगळा कलर देऊन घेतलेला आहे. चला आता जो क्वेश्चन आहे आपल्याकडे तो ऍज इट इज इथे खाली कॉपी करूयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. आधी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय फक्त क्वेश्चनचा हा फर्स्ट पार्ट ऑब्झर्व करायचा आहे आणि आपला हा फॉर्म्युला. सेकंड पार्ट कडे सध्या पाहायचं नाहीये. फक्त हा फर्स्ट पार्ट आणि आपला फॉर्म्युला. फर्स्ट पार्ट मधल्या या ग्रे कलरच्या व्हॅल्यूज आलं लक्षात. चला सो हे पहा काय सांगतोय फॉर्म्युला ए स्क्वेअर. ए च्या जागी काय आहे एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्यायचं आहे. बी स्क्वेअर म्हणजेच -2 स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या. आता सी स्क्वेअर म्हणजेच 3 स्क्वेअर. त्यानंतर 2ab प्लसचं साइन देऊन घ्या. त्यातील 2 ऍज इट इज राईट केला. ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे -2y. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचं. आता 2bc त्यातला 2 ऍज इट इज राईट केला.
बी म्हणजे -2y आणि सी म्हणजे 3. त्यानंतर हे प्लसचं साईन देऊन घ्या. आता 2ac त्यातला 2 राईट केला, a म्हणजे x आणि c म्हणजे 3. झाल्या, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. यांना आपण अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ठेवूयात. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट आणि त्याच्या या व्हॅल्यूज, हो की नाही. सो या व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युला इतकंच काय ते पाहायचंय. ओके, चला. ए स्क्वेअर, आता या व्हॅल्यूज पाहायच्या. आता चला, ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. त्याही आधी हे पहा, क्वेश्चन मध्ये प्लसचं साईन आहे ना, मग प्लसचं साईन आपण इथे देऊन घेतलेलं आहे. आता ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर, इकडे जागा पुरणार नाही म्हणून आपण खाली राईट करूयात. त्यानंतर प्लसचं साईन देऊन घ्या. आता बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू आहे इथे 2y, सो 2y स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साईन दिलं. सी स्क्वेअर, सी स्क्वेअर, सी म्हणजे -3 म्हणून -3 चा स्क्वेअर. त्यानंतर प्लसचा साईन देऊन घ्या आणि 2ab त्यातला 2 राईट केला. a म्हणजे आहे x आणि b म्हणजे आहे 2y राईट केलं. आता प्लसचं साईन देऊन घ्या फॉर्म्युलानुसार. त्यानंतर 2bc त्यातला 2 राईट केला. b म्हणजे 2y आणि c म्हणजे -3. त्यानंतर प्लसचं साईन देऊन घ्या. आता 2ac त्यातला 2 राईट केला. a म्हणजे x आहे आणि c म्हणजे -3 आहे. चला, व्हॅल्यूज राईट करून झाल्या, त्यांना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथे अशा प्रकारे आपण राईट केलं. चला, आता सॉल्व्ह करून घेऊयात आपण. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. एक्स स्क्वेअर म्हणजे ऍज इट इज येणार एक्स स्क्वेअर, एक्सच येतो. सो आधी आपल्याला हे पहा, लक्षात घ्या, आधी आपल्याला हे फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट कडेच लक्ष द्यायचं आहे. हे जे सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते आपण नंतर सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट इथे आपण करून घेतलेलं आहे. सॉल्व्ह करायला घेऊयात. एक्स स्क्वेअर, त्यानंतर थोडस थांबा. हे पहा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, पण लगेच मग प्लस मायनस मायनस साईन देऊन टाकायचं नाहीये, घाई करायची नाहीये. काय दिलेलं आहे पहा बरं, -2y स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या -2 चा पण आहे आणि या y चा पण आहे. आता मला सांगा, -2 चा स्क्वेअर किती? 2 चा स्क्वेअर किती? 2 चा स्क्वेअर 4, बरोबर. मग -2 चा स्क्वेअर किती? स्क्वेअर जेव्हा आपण काढत असतो तेव्हा काय करत असतो, त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. म्हणजे हे पहा, -2 ला -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार सांगा बरं मला. सगळ्यात आधी आपण काय करतो, सायन्स पाहत असतो, हो की नाही. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस इंटू मायनस काय होत असतं, प्लस होत असतं, हो की नाही. आणि हा 2 इंटू 2 काय झालं, 4. सो +4 इथे आलेले आहे आपले आन्सर. लक्षात घ्या, -2 चा स्क्वेअर काय असतो, +4. हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेली आहे. सो इथे आपण आता राईट करूयात. आता हे +4, हे पहा, इथे आन्सर आपलं प्रोडक्ट काय आलं, +4 आणि इथलं साईन सुद्धा प्लस आहे. प्लस 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 होतं. सो +4 त्यानंतर इंटू y स्क्वेअर, त्यानंतर +3 चा स्क्वेअर किती, 3 चा स्क्वेअर 9. त्यानंतर प्लसचं साईन देऊन घेतलं. आता हे पहा, हा पार्ट पहा, इथे सगळीकडे कोणतंच साईन नाही दिलेलं की नाही. मग आपण मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊया सगळीकडे. सो 2 इंटू एक्स इंटू -2 इंटू वाय. पुढे प्लसचं साईन देऊन घ्या आणि इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात, म्हणजे गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायला सोप्या होऊन जातील. सो 2 इंटू -2 इंटू वाय इंटू 3. आता पुढे प्लसचं साईन देऊन घ्या. इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. आता बरेच मुलं काय करतात, जेव्हा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत असतात तेव्हाच इंटूचं साईन देऊन घेतात. तसं केलं तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण काय पाहायचं आहे की आपल्याला आपल्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आपण कन्फ्यूज होऊ अशा गोष्टी करायच्याच नाहीत. त्यामुळे एक स्टेप वाढली तरी चालेल, पण आपल्या डोक्यामध्ये सॉल्व्ह करताना गोंधळ व्हायला नको, इकडे लक्ष द्यायचं आहे. सो आता हे पहा, 2, ओके नाही. सो 2 इंटू एक्स इंटू 3 झालं. आता पुढे प्लसचं साईन देऊन घ्या. आता इकडे जागा नाहीये की नाही आपल्याला, मग इथे पुढे देऊन घेऊया प्लसचं साईन. ओके, मी इथंच दिलं, काही हरकत नाही, तुम्ही इकडे पुढे दिलं तरी चालेल. आता स्क्वेअर ब्रॅकेट आपण करूया तिथे. आणि हे पहा, आता हे जे सेकंड ब्रॅकेट आहे की नाही, स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट,
तिकडे आपल्याला बघायचं आहे आणि खाली व्हॅल्यूज राईट करून घ्यायच्या आहेत. फर्स्ट ब्रॅकेटचं काम आपलं संपलेलं आहे. आता हे जे सेकंड ब्रॅकेट आहे तिकडे लक्ष द्यायचंय. सो चला एक्स स्क्वेअर राईट करा, एक्सचा स्क्वेअर. त्यानंतर आता इथे पहा 2y स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आणि y चा पण. मग चला सांगा मला, आता इथे मायनस प्लस असं काही भानगडच नाहीये, हो की नाही. मग इथे काय येणार आहे, प्लसचं साईन ऍज इट इज येणार, 2 चा स्क्वेअर 4 आणि इंटू वाय स्क्वेअर. त्यानंतर हे पहा, आता इथे झाली ना गडबड, प्लस आणि इथे मायनस. पण आपल्याला रूल माहिती आहे, इथे -3 चा स्क्वेअर आहे, हो की नाही. आणि जेव्हा आपण स्क्वेअर करत असतो निगेटिव्ह नंबरचा, तेव्हा जो स्क्वेअर येतो तो पॉझिटिव्हच येतो, हो की नाही. आता इथे पहा -3, सो -3 इंटू -3 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, +9. चला तर मग इथे राईट करून घेऊयात आपण. सो +9 झाला -3 चा स्क्वेअर. त्यानंतर हे पहा, हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय, इंटूचं साईन देऊन घ्यायचंय मल्टिप्लिकेशनचं. सो 2 इंटू एक्स इंटू 2 इंटू वाय झालं. आता हे प्लसचं साईन देऊन घ्या आणि आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. सो 2 इंटू 2 इंटू वाय इंटू -3. त्यानंतर प्लसचं साईन देऊन घ्या. आता इथे 2 इंटू एक्स इंटू -3. ओके, चला गोष्टी आपण थोड्याशा सोप्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय हे पहा. इथे आधी हे पाहायचं, मग हे प्लस साईन संपलं की इथल्या गोष्टी पाहायच्या, ज्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपण केलेलं आहे की नाही ते आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो त्यानंतर हे पाहणार, मग इकडे आणि मग इकडे. सो स्टेप बाय स्टेप जायचे आपल्याला. आता इथे काही सॉल्व्हिंग पार्टच नाहीये. सो एक्स स्क्वेअर ऍज इट इज येणार, इथे प्लसचं साईन देऊन घ्या. आता इथे 4 इंटू वाय स्क्वेअर काय येणार आहे, 4y स्क्वेअर ओनली, हो की नाही. आता पुढे पहा, इथे +9 आहे. सो +9 ऍज इट इज राईट करून घेऊयात. पुढे हे प्लसचं साईन आहे आणि हे आपल्याला सॉल्व्हिंग पार्ट आहे. सो इथे जरासा स्पीड ब्रेकर आलेला आहे. जरासा स्पीड तुमचा कमी करा आणि जरासा विचार करा. हे पहा, इथे जो आपल्याला सॉल्व्हिंग पार्ट आहे, जे मल्टिप्लिकेशन मध्ये आपण सगळं राईट केलेलं आहे, त्या ग्रुपमध्ये एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग जेव्हा अशा प्रकारे नेगेटिव्ह नंबर येतो तेव्हा असं समजायचं की आपल्या गाडीला स्पीड ब्रेकर आता आपल्याला आलेला आहे आणि थोडा स्पीड कमी करायचा आहे. हे पहा, आता इथे 2 आहे, +2 आहे आणि इथे हा -2 आहे. सो मल्टिप्लिकेशन करते वेळी आधी आपण काय करतो, सायन्सचे मल्टिप्लिकेशन करून घेत असतो, हो की नाही. सो इथे प्लस इंटू मायनस काय होतं, मायनसचं साईन येतं, हो की नाही. म्हणून इथे येणार मायनस साईन. आणि आता 2 इंटू 2 4 राईट करून घेऊयात 4. आणि हा एक्स इंटू वाय XY. पुढे हे पहा, आता इथे हे प्लसचं साईन आहे आणि पुढे जो आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे त्यामध्ये सुद्धा एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग इथे सुद्धा थोडस स्पीड कमी करायचं आहे. हे पहा, 2 इंटू -2. आता इथे हा प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होत असतं. सो काय येणार आहे, -4 येणार, हो की नाही. -4 येणार यांचं प्रोडक्ट. आता -4 इंटू 3. आता हा जो 3 आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस आहे. सो मायनस प्लस काय होतं, मायनस. आणि 4 इंटू 3 किती होतं, 12. सो -12 येणार इथे प्रोडक्ट. हे पहा, -4 इंटू 3 मायनस प्लस काय होतं, मायनस होतं. आणि 4 इंटू 3 12 होत असतं. आलं लक्षात. सो इथे साईन येणार मायनसचं आणि 12. आणि पहा मल्टिप्लिकेशन मध्ये अजून काय आहे तर y आहे. सो y इथे आपण राईट करून घेऊया. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. इथे प्लस आहे, प्लसचं साईन. आणि हा जो आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे इथे नेगेटिव्ह नंबर नाहीच आहे म्हटल्यावर प्लसचं साईन ऍज इट इज आपण देऊन घेतलं. आणि 2 3 6. आणि हा जो x आहे तो राईट करून घेतला. आता हा फर्स्ट पार्ट आपला सॉल्व्ह करून झालेला आहे क्वेश्चनचा. आता हे जे प्लसचं साईन आहे ते ऍज इट इज देऊन घेतले इथे. आणि सेकंड ब्रॅकेट आता सॉल्व्ह करायला घेऊया. सो एक्स स्क्वेअर ऍज इट इज इथे खाली आपण राईट करून घेणार.
त्यानंतर ना 4 इंटू वाय स्क्वेअर, मग इथे काय येणार प्लस 4y स्क्वेअर, त्यानंतर आहे प्लसचं साईन, त्यानंतर आहे 9, सो प्लस 9, त्यानंतर आहे प्लसचं साईन आणि इथे हा आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे. या सॉल्व्हिंग पार्ट मध्ये एकही निगेटिव्ह नंबर नाहीये, सो खूप इझी आहे. प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घ्या. 2 इंटू 2 झाले 4, त्यानंतर ना x इंटू वाय झाला xy. आता हे प्लसचं साईन आहे आणि हा जो आपला पुढचा सॉल्व्हिंग पार्ट आहे यामध्ये आहे हा निगेटिव्ह नंबर, म्हटल्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं इथे. आता हे पहा 2 इंटू 2 किती झाले 4, बरोबर, आणि 4 इंटू -3, 4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, सो 4 इंटू -3 प्लस मायनस काय होतं मायनस होतं आणि 4 इंटू 3 होतं 12, सो इथे आले 12, त्यानंतर ना हा वाय राईट करून घेऊयात इथे. पुढे हे पहा हा पुढचा जो सॉल्व्हिंग पार्ट आहे तिथे सुद्धा इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. मग कशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करणार, थोडंसं थांबायचं साईन देण्यासाठी इथे आणि आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सो इथे प्लसचं साईन आणि इथे मायनसचं साईन, प्लस इंटू मायनस काय होतं मायनस होत असतं, सो इथे मायनस देऊन घेतलं आणि 2 इंटू 3 किती झाले 6 झाले, 6 राईट केलं आणि हा जो एक्स आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घेतला. आता पुढे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे जागा नाहीये, सो आपण नेक्स्ट पेजवर घेऊया. हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे, म्हटल्यावर कशा प्रकारे रिमूव्ह करणार. आता इथे फर्स्ट जो क्वेश्चनचा पार्ट आहे, म्हणजे फर्स्ट हे जे ब्रॅकेट आहे त्यामध्ये काहीही कोणत्याही व्हॅल्यूज चेंज होत नाहीत, त्यामुळे तो ऍज इट इज खाली कॉपी करून घ्यायचा आहे विदाउट स्क्वेअर ब्रॅकेट. ते आधीच आपण जर इथे स्क्वेअर ब्रॅकेट नाही दिलं तरीही चालतं, पण आपण देऊन घेतलेलं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला गोंधळ व्हायला नको, गोष्टी आपण सहज आणि सोप्या करत जायचं आहे, कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता हे पहा इथे हे प्लसचं साईन आहे आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. अशा प्रकारे जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, साईन्स पाहून घ्यायचे असतात, कारण की हे जे साईन आहे प्लसचं ते मल्टिप्लाय होत असतं ब्रॅकेटच्या आतमधल्या प्रत्येक साईन बरोबर. सो जेव्हा इथे प्लस साईन येतं तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो, साईन्स कोणताच चेंज होणार नाही तिथे. हे पहा कशा प्रकारे, आता इथे प्लस आहे इथे प्लस आहे म्हटल्यावर इथे काही चेंज होणार आहे का साईन, नाही, प्लसच राहणार ना. सो प्लसचं साईन, त्यानंतर ना एक्स स्क्वेअर, इथे प्लस इथे प्लस, प्लस प्लस प्लस, सो प्लसच येणार इथे 4y स्क्वेअर, त्यानंतर इथे प्लस म्हणून पुन्हा प्लस, त्यानंतर 9, इथे पण पहा सेम साईन्स आहेत की नाही, सो प्लस 4xy. आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे, सो प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं, म्हणून इथे मायनसचं साईन 12y. आता पुन्हा इथे प्लस इथे मायनस, प्लस मायनस मायनस, त्यानंतर 6x. पाहिलं ब्रॅकेट मधली एकही साईन चेंज झालेली नाहीये. जेव्हा प्लस असं येत असतं दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये तेव्हा मात्र साईन्स काही फारसे चेंज होत नाही, तरी पण एकदा आपण पाहून घ्यायचं असतं की आपण जे करतोय ते बरोबर करतोय की नाही. चला आता काय करायचं, आपल्याला सेम टर्म्स कोणत्या आहेत ते फाइंड आउट करायचं आहे आणि मग त्याला सॉल्व्ह करायचे. मग पहा बरं इथे एक्स स्क्वेअर आहे इथे एक्स स्क्वेअर आहे, सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती होतं 2x स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर इथे 4y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर दोन्हीकडे प्लस आहे, ओके नाही, इथे प्लस 4y स्क्वेअर इथे प्लस 4y स्क्वेअर म्हटलं त्यांची ऍडिशन होणार, सो 8y स्क्वेअर. त्यानंतर प्लस 9 काय होणार 9 प्लस 9 18, सो प्लस 18. आता पुढे पहा इथे -4xy आहे इथे प्लस 4xy आहे, मायनस प्लस म्हटल्यावर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं, हो की नाही, आणि साईन द्यायचं असतं फायनल आन्सरला मोठ्या नंबरचं. सो इथे 4xy मधून 4xy सबट्रॅक्ट केल्यानंतर झिरोच रिमेनिंग राहतं, मग त्याचं इथे राईट करायची गरज आहे का, नाही, मग ते इथल्या इथेच कट करून टाकायचं आणि आपलं काम सोपं करायचं. आता इथे -12y आहे आणि इथे -12y आहे, मायनस मायनस प्लस होत असतं, हो की नाही. सो 12y प्लस 12y किती येणार 24y आणि साईन कोणतं येणार तर मोठ्या नंबरचं, पण इथे दोन्ही सेमच नंबर आहेत म्हटल्यावर आपल्याला मायनसचं साईन देऊन घ्यायचं आहे, सो 24y येणार इथे. आता या दोघांचंही काम संपलेलं आहे, बरोबर, 12y आणि या 12yचं. पुढे प्लस 6y इथे कट केलं मी आधीच, प्लस 6y मायनस 6y इथे सुद्धा सबट्रॅक्ट होणार, सो इथे झिरोच येणार. झालं, संपलं, आपल्या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपण व्यवस्थित ऑपरेट केलेल्या आहेत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट सब क्वेश्चनचे हे कम्प्लीट आन्सर. चला आता सेकंड सब क्वेश्चन पाहूया. आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो राईट करून घेतला. आता
फॉर्म्युलानुसार क्वेश्चन मध्ये काय काय व्हॅल्यूज दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. हे पहा, क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे 3k, बी च्या जागी काय आहे -4r आणि सी च्या जागी आहे -2m. आणि आता हे पहा, क्वेश्चनचा सेकंड पार्ट पाहून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये, ए च्या जागी आहे 3k, तर बी च्या जागी आहे 4r आणि सी च्या जागी आहे -2m. अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज क्वेश्चनच्या दोन्ही पार्ट्स मधल्या व्यवस्थित इथे राईट करून घेतलेल्या आहेत. ग्रे कलरचा पार्ट आपल्याला आधी सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच हा जो क्वेश्चन मधला फर्स्ट पार्ट आहे तो, आणि व्हॅल्यूज आपण इथे ग्रे कलरच्या याच्यामध्ये राईट करून घेतलेल्या आहेत. मग आता आपल्याला सोल्युशन राईट करायचंय की नाही, मग फक्त इतक्याच व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेट करायचंय. या ज्या सेकंड पार्ट मधल्या व्हॅल्यूज आहेत तिकडे आता पाहायचंच नाहीये, फक्त या व्हॅल्यूज ग्रे कलर मधल्या आणि हा फॉर्म्युला इतक्याच ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. चला, ए स्क्वेअर क्वेश्चन राईट करून घेतला. ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर, त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजेच -4r स्क्वेअर, त्यानंतर सी स्क्वेअर म्हणजेच -2m स्क्वेअर, प्लस साइन, पुढे काय आहे 2ab. सो 2 राईट करून घेतला. ए म्हणजे 3k आणि बी म्हणजे -4r, त्यानंतर प्लसचं साइन. आता 2bc, सो 2 राईट करून घेतला. त्यानंतर बी म्हणजे -4r, सी म्हणजे -2m, त्यानंतर प्लसचं साइन आणि 2ac आहे, मग त्यातला 2 राईट करून घेतला. ए म्हणजे 3k आणि सी म्हणजे -2m. झाला. क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे तिथे सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राईट करूया. आता क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण सॉल्व्ह करायचा आहे की नाही, तिथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या फॉर्म्युलानुसार. सो इथे या ज्या आपण सेकंड व्हॅल्यूज राईट करून घेतलेल्या आहेत तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि फॉर्म्युलाकडे लक्ष द्यायचं आहे. आता ग्रे कलरकडे पाहायचंही नाही. चला, ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर. आता सगळ्यात आधी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तर घ्यायच्याच आहे, पण हे जे मधलं साइन आहे की नाही क्वेश्चन मध्ये ते सुद्धा न विसरता देऊन घ्यायचं आहे. चला, ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर, त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर, त्यानंतर सी स्क्वेअर म्हणजेच -2m स्क्वेअर प्लस 2ab, त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे 3k, बी म्हणजे 4r, त्यानंतर प्लसचं साइन आणि 2bc आहे, मग त्यातलं 2 राईट केला, बी राईट केला, त्यानंतर सी राईट केला. ओके. आता नेक्स्ट प्लसचं साइन आणि 2ac, त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे 3k आणि सी म्हणजे -2m. ओके. आता याला सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण राईट करून घेतलं. आता चला सॉल्व्ह करायला घेऊयात. महत्वाचं काम झालेलं आहे, व्हॅल्यूज व्यवस्थित न चुकता आपण इथे सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. आता वरती काही बघायचं नाही, फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट इकडे लक्ष द्यायचं आहे. चला, फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे 3k स्क्वेअर, स्क्वेअर 3 चा पण आणि k चा पण, सो 3 चा स्क्वेअर 9 आणि k स्क्वेअर. त्यानंतर आता इथे पहा प्लसचं साइन आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये -4r स्क्वेअर आहे, ओके नाही. मग आता इथे स्क्वेअर जो आहे तो या -4 चा पण आहे आणि r चा पण आहे, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नंबरचे स्क्वेअर्स हे पॉझिटिव्हच येत असतात. सो -4 चा स्क्वेअर किती येणार, 4 चा किती येतो 16, मग -4 चा पण 16च येणार. सो 16 त्यानंतर इंटू r स्क्वेअर. आता इथे सुद्धा प्लसचं साइन आहे आणि आतमध्ये काय दिलेलं आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये -2m स्क्वेअर, -2m द होल स्क्वेअर. सो हा जो स्क्वेअर आहे तो -2 चा पण आणि m चा पण, सो -2 चा स्क्वेअर 4, सो 4 इंटू m स्क्वेअर. पुढे प्लसचं साइन दिलं. आता मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया. प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर्स तर नाहीयेत आता इथून पुढे, हो की नाही. स्क्वेअरचं काम संपलेलं आहे. ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर हे आपण राईट करून घेतलेले आहे तिथे. आता पुढे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया सगळीकडे. सो 2 इंटू 3 इंटू k इंटू -4 इंटू r झालं. प्लसचं साइन द्या. पुढे 2 इंटू -4 इंटू r इंटू -2 इंटू m झालं. प्लसचं साइन देऊन घ्या. पुन्हा 2 इंटू 3 इंटू k इंटू -2 इंटू m झालं. फर्स्ट ब्रॅकेटचं काम संपलं. सेकंड ब्रॅकेट पण त्याही आधी हे सबट्रॅक्शनचं साइन देऊन घ्या आणि सेकंड ब्रॅकेट कडे पहा. 3k स्क्वेअर, सो 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9k स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साइन 4r स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर आणि r चा स्क्वेअर.
4 4 जार 16, त्यानंतर ना इंटू आर स्क्वेअर प्लसचा साईन. आता इथे पहा -2m² आहे की नाही, आणि -2चा स्क्वेअर 4 येतो. सो 4 इंटू m² प्लस, आता इथे पहा मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊया प्रत्येक ठिकाणी. सो 2 इंटू 3 इंटू के इंटू 4 इंटू आर, पुढे प्लसचं साईन आलेलं आहे. त्यानंतर 2 इंटू 4 इंटू आर इंटू -2 इंटू एम, पुढे प्लसचं साईन. त्यानंतर ना पुन्हा 2 इंटू 3 इंटू के इंटू -2 इंटू एम. ओके, सेकंड पार्ट सुद्धा आपण व्यवस्थित राईट करून घेतलेला आहे इथे क्वेश्चनचा. आता पुढे जागाच नाही राहिली. चला नेक्स्ट पेज घेऊयात. येस, नेक्स्ट पेज घेऊन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. इथे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. अंडरलाईन जिथे जिथे केलंय तो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करत जायचा आहे 1 by 1. सो 9k², ब्रॅकेट करून घेऊया तिथे, 9k², पुढे प्लस 16r², पुढे प्लस 4m², पुढे प्लसचं साईन. थांबा, लगेच प्लसचं साईन द्यायची गडबड करू नका. पहा बरं, इथे ज्या सेक्शनला आपण अंडरलाईन केलेलं आहे तिथे एक निगेटिव्ह नंबर आहे. ओके नाही, मग चला आधी सॉल्व्ह करून घेऊया. 2 इंटू 3 किती झाले, 2 इंटू 3 झाले 6 बरोबर, आणि 6 इंटू -4. आता इथे पहा 6 पॉझिटिव्ह नंबर आहे, -4 निगेटिव्ह नंबर आहे. सो प्लस इंटू मायनस काय होतं, प्लस इंटू मायनस होतं मायनस. सो मायनसचं साईन येणार इथे, आणि 6 इंटू 4 येणार 24. राईट केलं. पुढे के आर, पुढे बघा इथे प्लसचं साईन आहे, आणि पुढचा जो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तिथे सुद्धा निगेटिव्ह नंबर्स आहेत. सो चला आधी सॉल्व्ह करूयात. 2 इंटू -4, 2चं साईन आहे प्लस, इथे आहे मायनस. प्लस मायनस मायनस होतं, प्लस इंटू मायनस मायनस, आणि 2 इंटू 4 8. सो -8 येणार यांचं प्रोडक्ट. पुढे -8 इंटू -2, मायनस इंटू मायनस काय येतं, प्लस, हो की नाही, आणि 8 इंटू 2 16. सो प्लस 16 येणार इथे प्रोडक्ट. ओके, पुढे आर इंटू एम, आर एम. आता हे पहा इथे प्लस आहे, आणि हा जो सॉल्व्हिंग पार्ट आहे इथे मायनस आहे. सो मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आधी, आणि मग फायनल साईन कोणते येणार ते पाहूयात. सो 2 इंटू 3 6, 6 इंटू -2, प्लसचं साईन आहे की नाही 6चं. सो प्लस इंटू मायनस मायनस, चला मायनस साईन देऊन घ्या, आणि 6 इंटू 2 12, के इंटू एम के एम. झाला, फर्स्ट पार्ट आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. सेकंड पार्ट कडे आता वळूया. तिथे सुद्धा अशा प्रकारे अंडरलाईन करून घ्यायची आहे. अंडरलाईन केल्यामुळे काय होतं, आपल्याला पार्ट्स कळतात की कशा प्रकारे आपल्याला आता ऑपरेट करत जायचंय प्रत्येक पार्टला. हे पहा आता इथे 9k² येणार, हा झाला फर्स्ट पार्ट. ओके नाही, त्यानंतर 16r², अंडरलाईन केल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. सो प्लस 16r², पुढे 4m², पुढे आता इथे पहा प्लसचं साईन आहे, आणि निगेटिव्ह नंबर एक पण नाहीये या पार्ट मध्ये. त्यामुळे काय करायचंय, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 इंटू 3 6, 6 इंटू 4 24, 24, आणि त्यानंतर ना के आर, पुढे प्लसचं साईन, आणि हे पहा या पार्ट मध्ये निगेटिव्ह नंबर आहे. मग काय करायचंय, साईन द्यायच्या आधी थोडंसं थांबायचंय. हे पहा 2 इंटू 4 किती झाले, 2 इंटू 4 झाले 8, आणि त्यानंतर ना 8 इंटू -2, इथे प्लसचं साईन आहे की नाही 8चं, आणि इथे मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस होतं म्हणून इथे मायनस देऊन घेतलं, आणि 8 इंटू 2 झाले 16, आणि आर इंटू एम आर एम. पुढे प्लसचं साईन आहे, आणि हा जो सॉल्व्हिंग पार्ट आहे आपला यामध्ये निगेटिव्ह साईन आहे. त्यामुळे आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 इंटू 3 झाले 6. आता 6 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, आणि इथे हा मल्टिप्लिकेशन आपल्याला ज्याच्याबरोबर करायचंय तो निगेटिव्ह नंबर आहे. सो प्लस इंटू मायनस काय होणार, मायनस. सो मायनसचे साईन देऊन घेतले, आणि 6 2 जार 12. त्यानंतर ना के इंटू एम के एम. चला सॉल्व्ह करून झालेलं आहे आता आपलं. आता ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे आहेत की नाही आपल्याला. सो हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे त्यातल्या व्हॅल्यूज ऍज इट इज आपण विदाऊट ब्रॅकेट राईट करून घेऊया तिथे, कारण त्या व्हॅल्यूज मध्ये काहीच चेंज होत नाही. चेंज कुठे होतो, इथे हे जे साईन आहे ना ते सेकंड ब्रॅकेट बरोबर मल्टिप्लाय होत असतं. मग या साईनमुळे आतल्या साईन्स चेंज होत असतात. आता हे पहा
इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. 9k स्क्वेअरचं साईन प्लस आहे. सो मायनस प्लस मायनस, सो मायनसचं साईन ॲज इट इज 9k स्क्वेअर. आता पुढे मायनस प्लस मायनस 16r स्क्वेअर, पुन्हा मायनस प्लस मायनस 4m स्क्वेअर. आता इथे मायनस प्लस मायनस 24kr. आता इथे पहा मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होत असतं. सो प्लस 16rm. आता इथे मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस 12km. आता आता आपल्याला काय करायचंय, आपण ब्रॅकेट्स रिमूव्ह केले. आता टर्म्स आपल्याला पाहायचे. लाईक टर्म्स कोणत्या आहेत. आता तुम्ही इथे नेक्स्ट स्टेप मध्ये लाईक टर्म्स वेगळ्या करू शकता, पण ते आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये कशा प्रकारे करतात ते पाहूयात. इथे आपण असंच सॉल्व्ह करूयात, लाईक टर्म्स वेगळ्या न करता शोधूयात की लाईक टर्म्स कुठे आहेत. हे पहा इथे 9k स्क्वेअर आहे, इथे 9k स्क्वेअर आहे. सो या लाईक टर्म्स आहेत. पण इथे पहा इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे, म्हटल्यावर यांचे काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. सो हे 0 येणार आन्सर इथे. पुढे 16r स्क्वेअर प्लस साईन आहे, इथे मायनस आहे, सो यांचे सुद्धा सबट्रॅक्शन होणार, 0 येणार आन्सर. पुढे 4m स्क्वेअर 4m स्क्वेअर लाईक टर्म्स आहेत, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, सो 0 येणार यांचा आन्सर. 24kr 24kr इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस काय करावं लागतं आपल्याला, प्लस करावं लागतं, हो की नाही. सो काय येणार आन्सर, 24 प्लस 24 काय येतं, 48 बरोबर. आणि साईन कोणतं येतं, तर मायनसचं. सो 48, हे पहा या दोघांची आपण ऍडिशन केली, सो 48 आलं बरोबर. आणि kr साईन कोणतं येणार आहे, तर मायनसचं साईन येणार आहे. पुढे आता इकडे पहा, इकडे आहे 16rm आणि इथे आहे 16rm. लाईक टर्म्स आहेत, साईन्स चेक करा, प्लस साईन प्लस साईन, प्लस प्लस आपल्याला ऍडिशन करायची असते. सो 16 प्लस 16 किती झाले, 16 प्लस 16 झाले 32. सो 32rm साईन कोणते येणार, तर प्लस साईन, कारण दोघांचे प्लसच आहे ना. सो प्लस 32rm. आता पुढे चेक करा, इथे आहे 12km आणि इथे सुद्धा आहे 12km. लाईक टर्म्स आहेत, सायन्स चेक करा, इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, मायनस प्लस आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते. सो 12km मधून 12km सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहतात, 0. सो इथे 0 येणार यांचे आन्सर. आता पहा सॉल्व्ह करण्यासाठी काही आहे का शिल्लक, तर नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर, -48kr प्लस 32rm. आता टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही आन्सर्स पाहिले तर टेक्स्टबुक मध्ये हे पहा अशा प्रकारे आन्सर दिलेले आहे, 32rm -48kr. असे जर तुम्ही आन्सर राईट केले तरीही करेक्टच आहे आणि असे जरी केले तरीही करेक्टच आहे. ज्या टर्म्स आहेत त्यांची पोझिशन फक्त चेंज केलेली आहे, त्यामुळे फायनल आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. हे आन्सर सुद्धा करेक्ट आहे आणि हे जे आन्सर आहे हे सुद्धा करेक्ट आहे. हे पहा क्वेश्चन नंबर 3 मधील सेकंड सब क्वेश्चनचे हे आहे कम्प्लीट आन्सर. चला आता थर्ड सब क्वेश्चन पाहूयात. थर्ड क्वेश्चन राईट करून घेऊयात. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. इथे क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये ए म्हणजे आहे 7a, बी म्हणजे आहे -6b, सी म्हणजे आहे 5c. क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आपण इथे राईट करून घेतलेल्या आहेत. क्वेश्चनचा सेकंड पार्ट ऑब्झर्व करा आणि त्यानुसार आपण इथे व्हॅल्यूज राईट करून घेऊयात. ए म्हणजे काय आहे 7a, बी म्हणजे 6b आणि सी म्हणजे -5c. क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधल्या या व्हॅल्यूज ग्रे कलर मध्ये ज्या आपण राईट केलेल्या आहेत, ग्रे कलरच्या बॉक्स मध्ये त्या आहेत क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आणि या इथल्या आहेत क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधल्या व्हॅल्यूज. आता क्वेश्चन ऍज इट इज खाली राईट करून घेतला. फॉर्म्युलानुसार क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊया. सो फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. सो a स्क्वेअर म्हणजेच 7a स्क्वेअर प्लस -6b स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर प्लस फॉर्म्युलामध्ये काय आहे 2ab ना, मग 2 राईट केला. a म्हणजे 7a, b म्हणजे -6b, त्यानंतर 2bc. सो 2 राईट करा, त्यानंतर -6b इंटू 5c. आता प्लस 2ac, त्यातला 2 राईट केला. a म्हणजे आहे 7a आणि c म्हणजे आहे 5c. ओके, आता याला स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात आणि क्वेश्चनचा सेकंड पार्ट पहा. आता सेकंड पार्टच्या व्हॅल्यू इथे
या बॉक्सेसमध्ये राईट केलेल्या आहेत. सो या बॉक्सेस मधल्या व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युलानुसार या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहेत. सो चला प्लसचं साईन देऊन घेतलं. आता हे प्लसचं साईन कुठलं आहे तर इथलं क्वेश्चन मधलं, हे पहा हे क्वेश्चन मधलं साईन. ए स्क्वेअर म्हणजेच 7a स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजेच 6b स्क्वेअर, देन सी स्क्वेअर मायनस 5c स्क्वेअर, 2ab सो प्लस 2a म्हणजे 7a, b म्हणजे 6b, 2bc सो 2 राईट केला, b म्हणजे 6b आणि c म्हणजे मायनस 5c. आता 2ac सो प्लसचं साईन, 2 राईट केला ॲज इट इज, a म्हणजे 7a आणि c म्हणजे मायनस 5c. स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊया आणि चला सॉल्व्ह करायला घेऊया. आता हे पहा 7a स्क्वेअर, स्क्वेअर 7चा पण आणि a चा पण, सो 7 स्क्वेअर 49 बरोबर, a स्क्वेअर प्लस मायनस 6b स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो मायनस 6चा पण आहे आणि b चा पण आहे. सो मायनस 6 इंटू मायनस 6 किती होतं, येस व्हेरी गुड, प्लस 36. सो राईट करूया तिथे प्लसचा साईन, 36 इंटू बी स्क्वेअर, त्यानंतर 5c स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर इंटू सी स्क्वेअर, प्लसचं साईन. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. स्क्वेअर्स फक्त इथे फर्स्ट 3 स्टेप्स मध्येच होते, इथे सगळीकडे आपण मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. सो 2 इंटू 7 इंटू ए इंटू मायनस 6 इंटू बी, प्लसचं साईन द्या. पुढे 2 इंटू मायनस 6 इंटू बी इंटू 5 इंटू सी, प्लसचं साईन देऊन घ्या. पुन्हा 2 इंटू 7 इंटू ए इंटू 5 इंटू सी. ओके, आता प्लसचं साईन आणि सेकंड ब्रॅकेट, हे पहा 7a स्क्वेअर म्हणजेच 49a स्क्वेअर, प्लसचं साईन, त्यानंतर 6चा स्क्वेअर 36, बीचा स्क्वेअर प्लस, आता इथे मायनस 5c द होल स्क्वेअर, मायनस 5चा स्क्वेअर 25 हो की नाही, आणि सी स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साईन. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊया सगळीकडे, 2 इंटू 7 इंटू ए इंटू 6 इंटू बी, प्लसचं साईन, मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊया, 2 इंटू 6 इंटू बी इंटू मायनस 5 इंटू सी, प्लसचं साईन देऊन घेऊया. आणि आता 2 इंटू 7 इंटू ए इंटू मायनस 5 इंटू सी. ओके, आता पुढे जागा नाही राहिली आहे, नेक्स्ट पेज घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात. हे पहा आता या नेक्स्ट पेजवर फर्स्ट जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊयात. आधी अंडरलाईन करून घेऊयात कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. इथे काय येणार आहे, ब्रॅकेट घ्या, 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर. आणि आता इथे पहा हा जो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, या पार्टमध्ये एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग काय करायचंय, आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय आणि मग ठरवायचे की कोणतं साईन येणार. सो 2 इंटू 7 14, 2 7 जार 14, 14 आणि इथे मायनस 6 आहे की नाही, 14 इंटू मायनस 6, इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे, प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होत असतं हो की नाही. मग इथे मायनसचं साईन देऊन घेतलं आणि 14 6 जार किती 84, सो 84 राईट करून घ्या. त्यानंतर ना ए इंटू बी ए बी. चला नेक्स्ट अंडरलाईन सेक्शन पाहूयात. इथे सुद्धा नेगेटिव्ह नंबर आहे, सो आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 इंटू मायनस 6 काय येणार आन्सर, प्लस मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं मायनस, आणि 6 2 जार किती 12, सो मायनस 12 येणार इथे हे प्रोडक्ट. आणि मायनस 12 इंटू 5 काय येणार, मायनस इंटू प्लस काय येतं मायनस, आणि 12 5 जार 60 बरोबर, सो मायनस 60 येणार इथे प्रोडक्ट, आणि बी इंटू सी येणार बीसी. चला प्लसचं साईन येस देऊन घेऊया कारण इथे एकही नेगेटिव्ह नंबर नाहीये. सो इथे प्लसचं साईन देऊन घ्या. आणि 7 2 जार 14 आणि 14 5 जार किती, 14 5 जार 70, सो प्लस 70. त्यानंतर ना ए इंटू सी ए सी. ओके, फर्स्ट पार्ट और फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून झालेलं आहे. हे जे प्लसचं साईन आहे ते देऊन घ्या आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊया. त्याही आधी अशा प्रकारे अंडरलाईन करून घेऊया. येस, आता इथे चला 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस, आता इथे पहा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय आणि आतमध्ये एकही नेगेटिव्ह नंबर नाहीये, सो लगेच मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 7 जार 14, 14 6 जार 84, 84 ए बी येणार इथे प्लसचं साईन. आता हे पहा इथे या सेक्शन मध्ये नेगेटिव्ह नंबर आहे की नाही, चला आधी प्रोडक्ट फाइंड आउट करूया. सो 6 2 जार
12 आणि त्यानंतर ना मग 12 इंटू -5 किती येणार, प्लस इंटू मायनस काय येतं मायनस, सो इथे मायनस साईन आपण दिलं आणि 12 5 जार 60, सो -60 येणार इथे आन्सर. पुढे या सेक्शन मध्ये सुद्धा हा निगेटिव्ह नंबर आहे, सो 2 7 जार 14, 14 इंटू -5 प्लस इंटू मायनस काय येणार, मायनसचं साईन येणार बरोबर, आणि हे पहा मायनसचं साईन देऊन घेऊयात, आणि 14 5 जार 70, सो 70 AC येणार इथे, A इंटू सी AC. चला आता ब्रॅकेट्स रिमूव्ह करूयात. सो फर्स्ट जे ब्रॅकेट आहे त्यातल्या व्हॅल्यूज ऍज इट इज आपल्याला राईट करून घ्यायच्या असतात, सो राईट करून घेतल्या, आणि इथे पहा इथे प्लसचं साईन आहे ना, मग सेकंड ब्रॅकेट मधल्या ज्या साईन्स आहेत त्या चेंज होतच नाही, सो ते ब्रॅकेट सुद्धा ऍज इट इज आपण त्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या राईट करून घेऊयात, कारण की त्यातले साईन्स चेंज होत नाहीत. जर इथे मायनसचं साईन आलं तर आतल्या साईन्स चेंज होत असतात. आता लाईक टर्म्स ज्या आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या, सो हे पहा इथे 49A² आहे, इथे सुद्धा 49A² आहे, चला राईट करून घेऊया 49A² आणि इथे साईन कोणता आहे प्लस ना, सो प्लस देऊन घ्या. ओके, आता 36B² लाईक टर्म्स आहेत इथे, राईट करून घेऊयात शेजारी शेजारी. आता 25C² इथे पण 25C² राईट करून घेऊयात शेजारी शेजारी. ओके, आता इथे 84AB साईन पहा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, सो व्यवस्थित साईन्स कॉपी करायच्यात. -84AB प्लस 84AB, -60BC प्लस 70AC मायनस 70AC. ओके, लाईक टर्म्स आपण शेजारी शेजारी राईट करून घेतलेले आहेत. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. 49A² प्लस 49A², 49 प्लस 49 किती होतं 98, हे पहा 49 प्लस 49 98, सो 98A² येणार इथे आपलं सम. पुढे 36B² काय येणार, 36 प्लस 36 72, सो 72B². त्यानंतर 25 प्लस 25 50 आणि C². आता इथे पहा इथे गडबड आहे, -84AB प्लस 84AB लगेच ऍड करायला जाऊ नका, साईन्स पहा मायनस आहे प्लस आहे म्हटल्यावर मायनस प्लस काय होतं सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला, सो 84AB मधून 84AB सबट्रॅक्ट केल्यानंतर काय रिमेनिंग राहतं 0, सो हे कट करून टाकूयात. आता इथे -60BC मायनस मायनस प्लस, ओके नाही ऍडिशन करायची असते आपल्याला, सो 60 प्लस 60 120BC आणि साईन कोणतं येणार मायनस, सो -120BC. पुढे प्लस 70AC मायनस 70AC प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार आणि इथे 0 आन्सर येणार. झालं, सॉल्व्ह करून झालेलं आहे आपलं, आणि हे आलेलं आहे आपलं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. चला कम्प्लीट आन्सर तुम्हाला मी दाखवते, हे पहा या क्वेश्चनचे हे आहे कम्प्लीट आन्सर. तर अशा प्रकारे आपला या चॅप्टर मधील लास्ट प्रॅक्टिस सेट 5.4 कम्प्लीट झालेला आहे.